इथे सगळे श्रावणामध्ये उपवास धरतात आणि काही ना काहीतरी उपवासाचं त्यांना हवं असतं. सो मी आता आषाढी एकादशी झाली त्यावेळेला सुद्धा खूप सुंदर रिस्पॉन्स होता लोकांचा. म्हणजे येऊन त्यांना असं वाटतं उपवासाची थाळी मिळते इथे. तर आम्ही फक्त नाश्त्याला खिचडी नाही तर आमच्याकडे प्रॉपर थाळी होती उपवासाची. त्याच्यामध्ये वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, हे सगळे प्रकार होते. बटाट्याचं कीस, हे सगळं होतं. कृपया लक्ष असू द्या. मी आज थेट मुंबईवरून कल्याणला आली आहे. कल्याणला यासाठी कारण श्रावण सुरू झालाय आणि मला छान व्हेजिटेरियन फूड खायचंय. तर मी आता कल्याणच्या कल्याण मस्तू या हॉटेलमध्ये आहे, या रेस्टॉरंटमध्ये आहे, जे अभिनेत्री माधवी निमकर हिच्या मालकीचं आहे. इथे छान छान वेगवेगळ्या प्रकारचं व्हेजिटेरियन फूड मिळतं. तर माधवी आता आतमध्ये किचनमध्ये आहे आणि ती काहीतरी छान बनवते आपल्यासाठी. चला तर मग एक्सप्लोअर करूया. कृपया लक्ष असू द्या. काय मग झालं की नाही? हो चाललंय हो मॅडम, तुम्हाला तुमची ऑर्डर वेळेत मिळेल. म्हणजे फारच घरगुती असा फील येतोय मला माधवी इथे. कल्याण मस्तू मध्ये मला वाटतं हीच तुमची USP आहे, कारण तुमचे शेफ सुद्धा महिला आहेत आणि तू स्वतः आहेस. तर काय बनतंय आणि काय एकूणच मला इथल्या स्पेशालिटी विषयी सांगशील? आमच्याकडे म्हणजे ह्या हॉटेलमध्ये घरगुती म्हणजे तुम्हाला घरगुती जेवणाचा आस्वाद मिळेल. पारंपरिक घरगुती जेवण. कारण की कल्याण पार नाका, आनंदी गोपाळ बिल्डिंग, हो, हा एरिया म्हणजे अगदीच तुला सांगायचं झालं तर आनंदी गोपाळराव जोशी ज्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या, ओके, सो त्या इथे राहिल्या. त्यांचा जन्म इथे झालाय. हा वाडा होता. काय बोलतेस? आणि ही मला ज्या दिवशी मला हे असं कळलं की आनंदी गोपाळ हे नाव आहे, मला नावच फार आवडलं होतं. म्हणजे म्हटलं आनंदी गोपाळ नाव फार वेगळं असं आहे, कारण की आजकालच्या सोसायटीची नावं एकदम अशी छान अशी आहेत किंवा आता आधुनिक पद्धतीची असतात. सो तेव्हा मला कळलं आणि आय वॉज व्हेरी लकी की असं झालं की किती छान मला अशा ठिकाणी जागा मिळाली. इथेच मला एक पॉझिटिव्हिटी मिळाली. नंतर मी विचार केला इथे ज्या पद्धतीने मला थोडं तेल देणं वाटेल, इथे ज्या पद्धतीने लोकांची चव बघितली जाते, तर इथे सगळ्यांना घरगुती जेवण बसून छानपैकी एक सॅटर्डे संडे असो किंवा नाश्ता जो काय असेल, घरगुती जेवणाची आवड असलेली लोक सगळी इथे आसपास. मग तसं म्हणायला गेलं तर कल्याण पार नाका म्हणजे पुण्यातली सदाशिव असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे सगळे इतके मराठमोळे आणि तीच चव मला माहिती आहे आणि समहाव तीच चव लहानपणापासून मीही घेत मोठी झालेली आहे. सो बरेचसे पदार्थ जे आहेत तिथले, जे तुझ्या आईच्या हातचे तू खाल्ले असतील, मी माझ्या आईकडनं शिकलेले आहे. सो मला असं वाटलं की इथे गरजेचं काय आहे. त्याला मला असं कळलं की इथे घरगुती जेवण फार आवडेल सगळ्यांना. आणि यू वोंट बिलीव्ह की जसं हे हॉटेल आम्ही ओपन केलं तसं सगळ्यांचं झालं की अरे वा, आम्हाला बसून खाता येणार आहे. इथे आतमध्ये AC हॉल पण आहे आणि पारंपरिक जेवण मिळणार आहे. सगळे खूप खुश होते. भाकरी असो, पोळी असो, नाश्ता आम्ही काही 2-3 प्रकार ठेवले होते. तर आज मी आलू पराठा बनवते, कारण की खूप दिवस झाले लोकांची डिमांड अशी आहे की आम्हाला आलू पराठा पण पाहिजे, बटाट्याचं काहीतरी आम्हाला पाहिजे. तर मी म्हटलं की अगदीच डाएटचा विचार केलास तर हाय फायबर आहे बटाटा, म्हणजे त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेला काब्जही पोटात जाणं गरजेचं असतं, दही पण आहे. सो मला असं वाटतं हेल्दीएस्ट नाश्ता आहे हा, जो ऑफिसमध्ये जाताना करू शकता. खरं तर माझा प्रश्नच होता की जिथे माधवी निमकर येईल तिथे डाएट, फिटनेस हे आलंच पाहिजे आणि त्यात आलू पराठा बनतोय, तर मग त्यात तो पौष्टिक कशा पद्धतीने बनणार आहे हा महत्वाचा विषय आहे. म्हणजे इथे काय काय असे पदार्थ आहेत आणि तुझा तो फिटनेस टच असेलच त्याला. तर माझं पहिली अट अशी होती की आपल्या भाज्यांमध्ये किंवा आपण जे काही बनवतोय, चिरलेस का, हा, आपण ज्या भाज्या बनवतोय, ओके, थोडी टाक अजून, त्याच्यामध्ये कुठेही जास्त तेल नको. हे माझं पहिल्यांदा मी सांगितलं होतं. पण सगळेच इथे जे आहेत आमच्या या कुक ज्या आहेत किंवा ज्या सगळ्या जेवण बनवतात त्यांना स्वतःलाच आवडत नाही. मला असं वाटतं की जे माझ्या हॉटेलमध्ये येतील ते हेल्दी फूड खाऊन जावेत, की जेणेकरून त्यांना तो आस्वाद कायम राहील, हेल्दी वाटेल, की आपण जे खाल्लंय ते असं वाटेल की मी घरी जेवलो, अगदी व्यवस्थित मनसोक्त. तर आज मी तेच आलू पराठा करते. नाश्ता आमच्याकडे एक डिश वाढते, आमच्याकडे अजून एक डिश वाढते, ती म्हणजे साबुदाण्याचं थालीपीठ. वा, आता श्रावण महिना सुरू होतोय आणि इथे सगळे श्रावणामध्ये उपवास धरतात आणि काही ना काहीतरी उपवासाचं त्यांना हवं असतं. सो मी आता आषाढी एकादशी झाली त्यावेळेला सुद्धा खूप सुंदर रिस्पॉन्स होता लोकांचा. म्हणजे येऊन त्यांना असं वाटलं उपवासाची थाळी मिळते इथे.
तर आम्ही फक्त नाश्त्याला खिचडी नाही तर आमच्याकडे प्रॉपर थाळी होती उपासाची. त्याच्यामध्ये वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, हे सगळे प्रकार होते, बटाट्याचं कीस, हे सगळं सगळं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा थोडासा जे मिळत नाहीये ज्या एरियामध्ये किंवा ते ज्याची डिमांड आहे ते आपण देऊया. सो आज मी आलू पराठा करते. ये थालीपीठ जे खूप हेल्दी सुद्धा आहे आणि सगळ्या डाळी मिक्स असतात त्याच्यामध्ये. Exactly. आणि ती भाजणी आणि ऑफकोर्स तेही ते तेलामधलं आहे, पण त्याच्यातही मला माहिती आहे की थालीपीठासाठी फार तेल वापरू नये. जितकं आपण ते वाफेवर आणि त्या थोड्याशा तेलामध्ये आपल्याला भाजता येईल. आणि आपल्याला असं वाटतं तेल खूप टाकलं की थालीपीठ मऊ होतं, तर तसं नाहीये. कुठल्याच पदार्थाच्या बाबतीत असं नाहीये की तेल जास्त टाकलं की ते छान लागतो पदार्थ, तसं नाहीये. आमच्याकडचं थालीपीठ जे मी आता परत दाखवणार आहे त्या थालीपीठामध्ये मोजून 1 चमचा, छोटा चमचा तेल टाकते मी आणि त्याच्यावरती उरत परती केल्यानंतर साजूक तूप टाकते मी. म्हणजे एक तेलाचा थोडासा समावेश असतो आणि दुसरा साजूक तुपाचा समावेश असतो. मला असं वाटतं हे सगळं जपलं पाहिजे. म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे अरे हॉटेलचं फूड ना नको, हॉटेलमध्ये जेवायला नको, ते कसं नाही पचणार, हे फील माझ्या हॉटेलमध्ये आल्यावरती आलं नाही पाहिजे. हा माझा प्रामाणिक त्याच्या मागचा थॉट आहे. ते सगळं काही हायजिनिक आहे आणि त्याला माधवीचा एक फिटनेस टच सुद्धा आहे. आणि हो असं काही नाहीये हो, म्हणजे फक्त फिटनेसच नाहीये हो, ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी आमची स्पेशालिटी मोदक आहे हो. तर मोदक बिंदास खा, काही नाही. गणपतीच्या काही दिवसात तुम्ही थोडे दिवस डाएट बाजूला ठेवलं तरी चालेल. चीट डेच्या दिवशी मोदक खा म्हणा, पण गणपती बाप्पाचा दिवस म्हटल्यावरती मी असं अजिबातच म्हणणार नाही. आणि मला असं वाटतं त्यात म्हणजे बघायला गेलो तर त्यात तांदळाचं पीठ आहे आपलं, त्यात गुळ आहे, खोबरं आहे, तर त्या मानाने हेल्दी. आणि खोबरं आणि गुळ हे कॉम्बिनेशनच कमाल मानलं जातं. जसं मी आपण एकदा बोललो होतो की अळीवाचा लाडू तो किती चांगला असतो पौष्टिक. त्याच्यात काय असतं, अळीव असतात, सीड्स असतात, नारळ असतो आणि गुळ असतो. त्याच्यात वेलची पावडर वगैरे आपण टाकतो, केशर टाकतो ते टेस्टसाठी. बट हे सगळं हेल्दीच आहे. म्हणजे मुळात ते आपण प्रमाणात खाल्लं तर ते नक्कीच आपल्या शरीरासाठी फायद्याचं असतं. पण मग माधवी इथे काय स्पेशल आहे किंवा डिमांड मध्ये आहे लोकांच्या सतत रिपीट ऑर्डर्स? तर त्या तर आहेतच, पण सकाळी सकाळी आल्या मिसळसाठी लाईन लागते. हो, मिसळ पासून सुरुवात होते. माझा मित्र बनवतो मिसळ आणि अप्रतिम बनवतो. बरं, आणि आमच्याकडे अशी तिखट अशी मिसळ नाही बनत. खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की मिसळ आणि तिखट कशी नाही, पण इथे कोणालाच फार तिखट आवडत नाही. त्याच्यामुळे खूप तर्री किंवा अशी खूप तिखट मिसळ असेल तर मे बी त्यांना नाही आवडणार. त्याच्यामुळे आता जी त्याने सुरू केली स्वतः बनवण्यापासून मिसळ, तर ती खूप लोकांना आवडते. आणि आल्याला पहिले मिसळ आणि पावासाठी ते विचारतात की अरे मिसळ पाव कोणी केलंय, मिसळ कोणी केली, किंवा आल्या मिसळ संपणारा पटकन प्रकार जो असेल तर तो मिसळ असतो. बाकी आम्ही पोहे वगैरे. आणि अजून एक प्लस पॉईंट असा आहे की पोहे असो, उपमा असो, जो नाश्ता असेल तो मी कंटेनरमध्ये छोट्याशा देतो. की पूर्वी इथं व्हायचं की तो डबा घेऊन त्याच्यामध्ये भरा, प्रत्येक जण घरून डबे आणायचे. सो ही गोष्ट पण ऑब्झर्व केली गेली माझ्याकडनं की नको, मग आपल्या हॉटेलमध्ये छोट्या कंटेनरमध्ये आपण द्यायचा की जेणेकरून लोक जे ऑफिसला जातात खूप घाई गडबडीत असतात, जे पटकन स्पून असेल तर पटकन ट्रेनमध्ये असो किंवा बसमध्ये सोयीस्कर होऊन जातं. बरं, ते तुम्हाला नंतर ते तिथे डस्टबिनमध्ये टाकायची गरज नाही. ते तुम्ही रॅप करून पिशवीत जरी ठेवलं तरी तुम्ही ऑफिसला पोचाल त्यावेळेला. सो या सगळ्याचा विचार करून मला असं वाटलं की आत्ताची जी धावपळ आहे, जसं मी लाईक जगतेय किंवा तू जगतेस म्हणा, तर अशा वेळेला घरी बनवता येत नाही. मग बाहेर जाताना ते बाहेरचं कसं खायचं, तर तो बाहेरचं जेवण हा थॉट मला आमच्या. सो बेसिकली हे त्या मागचं युरेका मोमेंट आहे तुझं की बाहेरचं कसं खायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडत असतो. किंवा आपण नेहमी असं म्हणतो की घरचं खा, बाहेरचं खाऊ नका. आणि इथे मला वाटतं ती एक गोष्ट तू मोडून काढलेली आहेस की हे बाहेरचं नाहीये, हे जरी रेस्टॉरंट असलं तरी ते म्हणजे घरचं फील देणारं आहे. मला कुठेही तुम्ही इथून खाऊन गेला, जेवून गेला, तूही आज जेवून जा, तुलाही असंच वाटेल की मी हॉटेलमध्ये जेवले असं नाही वाटत. तुला घरी मस्तपैकी खोबरं टाकलेली, कोथिंबीर टाकलेली भाजी असं बघितल्यावर तुला वाटेलच की नाही यार घरी जेवलो असं वाटलं. आणि इथे मी बघतेय लहान मुलं सुद्धा येतात, तर काय म्हणजे त्यांच्यासाठी काय खास आहे इथे? मुलांसाठी बघायला गेलीस ना तू, आता आम्ही बाहेर हळूहळू एक पदार्थ सुरू करतोय गोड. आणि मुलांना इथे जास्त करून गुलाबजाम आवडतात आमच्याकडे. जेव्हा येतात इथे त्यावेळेला गुलाबजामची त्यांना
इथे आल्यावर काहीतरी स्वीट, मुलांना एक सवय असते हा. खायची, तर स्वीट आहेच. आणि मोदकही खूप मुलं आजकाल आवडीने खातात. परत बासुंदी आहे, तूप दे ना थोडंसं मला. बासुंदी सुद्धा आहे. अच्छा. पुरणपोळ्या रोज असतात आमच्याकडे. वाव. सो लहान मुलं पुरणपोळी खाल्ल्याशिवाय जातच नाहीत, त्यांना हवीच असते पुरणपोळी. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा लेक जरी असेल ना आणि मी इथे व्हिजिटला येणार आहे म्हटलं, आई येताना पुरणपोळ्या घेऊन ये असं सांगतो, तर त्याला इथली पुरणपोळी फार आवडली. परत पहिल्याच दिवशी आम्ही छोले ठेवले होते, तिथे तीही भाजी त्याने फार आवडीने खाल्ली. कारण की मुलं जे सांगतात ना ते ऍक्च्युली खूप खरं सांगतात, ते मनापासून मनापासून ऑनेस्टली सांगतात. नसतो. भले मध्ये सगळ्यांसमोर नाही सांगणार, पण घरी गेल्यावर नक्की सांगतील, आई ठीक आहे तुझं हॉटेल आहे पण मला हे नाही आवडलं, असं सांगूच शकतात ते. पण माझ्या लेकाने मला सांगितलं, आई मला जेवण खूप आवडलं. म्हटलं पिलू खरंच तुला छोलेची भाजी ऍक्च्युली आवडते ना, प्लीज बघा मी खूप कमी तूप टाकलंय. नाही तर तुम्ही म्हणाल की हे बघा अर्धा चमचाही तूप इज हेल्दी. तूप इज हेल्दी. तर गणपतीसाठी तयारी सुरू आहे आणि कल्याण वस्तूची खासियत म्हणजे मोदक आहे. मी खाल्ला मगाशी आणि खरंच खूप टेस्टी होता. तर मला एकूण माधवी हा प्रश्नही करायचे की सध्या जे काही हायजीन, क्लेनलीनेस आणि तुकाराम मुंडे यांचा जो काय एरा चालू आहे, त्यामध्ये आता तूही एका रेस्टॉरंटची मालकीण आहेस आणि ती जबाबदारी आता तुझ्यावरही आली आहे. खूप छान. म्हणजे हे काम तर होणं, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचीच हेल्थ याच्या पुढे डॅमेज होण्यापासून वाचणार आहे. सो ही गोष्ट तर फारच चांगली आहे. म्हणजे मला पहिल्या गोष्टीचं वाटलं की ट्रस्टेबल ब्रँड्स जे होते की ज्याच्यावरती आपण, तर त्या ब्रँड्सना सुद्धा काहीतरी निदर्शनास आलं, भेसळ निदर्शनास आली. तो प्रश्न असा पडायला लागला की मग नक्की काय घ्यायचं मार्केटमध्ये, कुठल्या ब्रँडचं घ्यायचं, किंवा इतकी भीती बसली. आज जर माझ्या मुलाला मी रोज सकाळी दूध देते बाबा, एक त्याचा ब्रेकफास्ट होईपर्यंत किंवा त्यांच्या रिसेसच्या वेळेपर्यंत पोटात काहीतरी पाहिजे, तर मी विचार करायला लागले ग जयंती की मी आता काय करू, मी काय करू. म्हणजे जर त्यांच्या इंटरव्ह्यूनुसार की सगळीकडे जास्तीत जास्त ठिकाणी भेसळ दिसते, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर काही असं निघायला लागलो, काय करायचं आपण, हा जेन्युइन प्रश्न नाही पडत आहे. बरं आपलं तर ठीक आहे, म्हणजे मला असं म्हणायचं की पुढची जनरेशन तर वाढते, अजून मुलं जन्माला येत आहेत, त्यांना आल्या दूध आपण देतो, ज्या आईला दूध येत नाही तर तिला आपण असं गाईचं म्हणा, म्हशीचं म्हणा, पावडरचं असं दूध देतो. काय म्हणजे भीती वाटण्यासारखं वातावरण आहे खरं तर. म्हणजे मला आनंद आहे या गोष्टीचा की ठीक आहे, हे सगळं इन्स्पेक्शन होते, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या बाहेर येत आहेत. मला हे लक्ष ठेवणं म्हणजे माझं कर्तव्य आहे ते. मला असं म्हणायचं आहे की जर माझा मुद्दा असा आहे की मला घरगुती जेवणाचा आस्वाद द्यायचा आहे लोकांना, तर त्याच्यासाठी ते घरगुती वातावरण, तर घरगुती म्हटल्यावर सगळं झालं ग. आपल्या घरामध्ये आपण कसं स्वच्छ ठेवतो सगळं, आपल्या घरातलं किचन असेल, आपल्या घरातल्या भांडी असतील, तर तो घरगुती फील येण्यासाठी मलाही तितकीच दक्षता घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं प्रत्येक हॉटेलमध्ये गरजेचं आहे. सो माझं लक्ष ह्या गोष्टीचं असतं की एकतर पावसाळा आत्ता खूप आहे, पावसाळ्यामध्ये जास्त काळजी घ्यावी लागते. बिकॉज तू सतत कस्टमर येतात, छान पोट भरून जेवतात, तर पाऊस असल्या कारणाने ओलसरपणा फार असतो. तिथे माझं लक्ष असतं की नाही काही झालं तरी खूप वेळ मॉप फिरवला जावा, कारण की त्याच्यामुळे अननेसेसरी काय म्हणतो कितीही प्रयत्न केला असते आतमध्ये माशा येण्याची शक्यता जास्त असते, पावसाळ्यामध्ये येतातच. सो त्याच्यामुळे तो एक प्रयत्न असतो. परत स्वच्छता बघायला गेलीस तर मला स्वतःला सुद्धा ज्यावेळेला किचन पूर्ण, ज्यावेळेला जेवण सुरू असतं त्यावेळेला तो सारखं नाही साफ करू शकत, बिकॉज जेवण सुरू आहे, ऑर्डरप्रमाणे बनवत आहेत, पण ते झाल्यानंतर मात्र ते किचन व्यवस्थित पद्धतीने साफ झालं पाहिजे. वेळेला ज्याला परत संध्याकाळचं जेवण बनवायला आपण घेतो. सो तिथे कुठेही तुम्ही हॉलमध्ये बसल्यावर जितकं तुम्हाला छान वाटतं तितकंच छान जेव्हा तुम्हाला किचनमध्ये गेल्यावरती, किचन बघितल्यावरती छान वाटतं ना, तर समजायचं की आपलं किचन स्वच्छ आहे. आणि म्हणजे या गोष्टी तशी तू निश्चिंत राहू शकतेस, कारण इथे मी पाहिलं की किचन मध्ये महिला जास्त आहेत. म्हणजे त्यांना सांगावत नाही लागत नाही. हा, त्याच्यामुळे ते एक मला मी टेन्शन फ्री आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांचं खूप लक्ष असतं आणि त्यांना माहिती आहे काय काय गोष्टी काय काय सेपरेट असल्या पाहिजेत, काय काय नाही, हे सगळं त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मला थोडी चिंता कमी असते, पण मला लक्ष ठेवावंच लागतं. पण मला सांग, आता जसं कल्याण वस्तूमध्ये सगळे मराठी पदार्थ जास्त आहेत, म्हणजे सगळेच मराठीच पदार्थ आहेत खरं तर. ओ मोदक इज रेडी. तर सगळेच मराठी पदार्थ आहेत, तर म्हणजे
एक उत्तम शेफ मिळणं, एक उत्तम कुक मिळणं हे सुद्धा एक चॅलेंज झालं असेल ना, कारण आता प्रत्येक दुसरं रेस्टॉरंट हे एक पंजाबी आहे किंवा साऊथ इंडियन आहे किंवा इतर म्हणजे चायनीज आहे. तर त्यामध्ये आता मराठी रेस्टॉरंट आल्यानंतर तुझी ती एक वेगळी म्हणजे तुला खरं सांगू का, मराठी उत्तम जेवण बनवणाऱ्या आपल्या आजूबाजूच्या ओळखीच्या आपल्या आया भरपूर आहेत की खूप, म्हणजे मी तर मानतेच की तो जो एक काळ होता, आपली आई त्यांची जी पिढी होती ते स्वयंपाकघरात इतके रमलेत पहिल्यापासून, त्यांना त्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत, काय ॲड केल्यावरती अजून चव कशी वाढू शकते, ते एक्सपेरिमेंट करत आलेत आणि त्यांच्या हाताला ती एक चव मुळात असल्या कारणाने जेवण खूप छान बनवतात असं हे आपल्याला ऐकू येतं. मी मैत्रिणीच्या घरी आई काही जेवण बनवते यार, पण तू ज्या वेळेला कुक शोधायला जातेस एखाद्या हॉटेलसाठी, महाराष्ट्रीयन फूडसाठी, तर फार कठीण जातं गं. म्हणजे सगळे आता पंजाबी फूडसाठी तुला कुक मिळतील, बाकी फूड असेल तर तुला म्हणजे चायनीज फूड वगैरे असेल तर तिथे पण ती महाराष्ट्रीयन पण पारंपरिक डाळिंब्यांची उसळ कोण छान करेल असा विचार आला मनात. असं होतं डाळिंब्यांची उसळ करणारा कुक कोण चांगला असला पाहिजे की ज्या जो महाराष्ट्रीयन आहे. बरं, महाराष्ट्रीयन लेडी असेल तरी गोष्ट वेगळी, आपल्या पारंपरिक जे डिशेस आहेत ज्या बायका आतापर्यंत बनवत आलेल्या आहेत तर त्याचं ज्ञान पूर्णपणे पुरुषाला असणं आणि त्याला येणं हे फारच रेअर आहे ना ग. त्याच्यामुळे तो टास्क होता माझा, पण मी वाचले त्या टास्क मधनं. पण फार कठीण असतं मराठी. हो 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 हे कारण एका कुकने एखाद्या मराठी घरात ज्या पद्धतीचे मोदक होतात, ज्या पद्धतीच्या पुरणपोळ्या होतात किंवा मग जसं तू म्हणालीस थालीपीठ, साबुदाण्याची खिचडी किंवा मिसळ, हे करणं टास्क आहे. म्हणजे कोणाला येत असेल समजा तर मी नक्कीच सांगेन या आमच्याकडे म्हणून. हे सगळे पदार्थ व्यवस्थित आपल्याला करून, म्हणजे ऑफकोर्स टेस्ट, चव ही पाहिजेच उत्तम. मी जसं तुला मगाशी म्हटलं ना की अरे घरगुती, तर मग तो घरगुती फील पाहिजे. आता हे तर लोक म्हणतील ही हॉटेलमध्ये जात नाही पण हिने बरोबर हॉटेल काढलं. सी असं म्हणू शकतं ना, जर होऊ शकतं की ही हॉटेलमध्ये जात नाही पण हिने हॉटेलमध्ये म्हणजे फक्त व्यवसाय म्हणून ती बघतीये का, असा थॉट लोकांच्या मनात येऊ शकतो ना. जर जी म्हणजे हॉटेलमध्ये जेवण मला फारसं आवडत नाही पण तिनेच हा व्यवसाय का चूज करावा, हा थॉट येऊ शकतो. पण त्याच्याकडे माझं खूप व्यवस्थित उत्तर आहे हे की जरी हॉटेल असलं तरी जे मला आवडतं किंवा घरगुती फूड जे असतं तशाच पद्धतीचं जेवण हॉटेलमध्ये आहे किंवा इथे आपल्याला मिळू शकेल. इथे कुठेही तुम्हाला पंजाबी किंवा दुसरं कुठलं फूड मिळणार नाही जे तुम्ही घरी जेवता, खरी छान आस्वाद घेता मोदक आणि पुरणपोळ्यांचा, तसा आस्वाद तुम्हाला इथे. खरं म्हणजे जसं हिंदीत मलायका अरोरा आहे जिच्याकडे फिटनेस, डाएट आणि हेल्दी ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींसाठी बघितलं जातं. तिने सुद्धा तिचे रेस्टॉरंट ओपन केले आणि तिने खूप मायन्यूटली त्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे की त्यांनी म्हणजे असं फूड जे हेल्दी सुद्धा आहे आणि जे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे त्याचं नुकसान होऊ नये. आणि मला असं मला नेहमीच मी हे सांगते इंटरव्ह्यू मध्ये, चवीसाठी खायचं की शरीरासाठी खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. मी चवीसाठी कमी खाते, मी शरीरासाठी खाते. मग म्हणून तुला मी गेल्यावर पण म्हणाले होते की मला काही तू खायला दिलंस, म्हणजे तू म्हणालीस की तू कारलं खा, मी लिटरली कारलं वेगवेगळ्या पद्धतीने करून खाईन. तिथे मला ते कडू लागतंय का, मला टेस्ट नाही आवडत असं माझं कधीच कुठल्याच गोष्टीत होत नाही. मला असं वाटतं की ते आपल्या माझ्या बॉडीसाठी चांगलं आहे का, दे म्हणजे देशील ते मी खाईन. ह्यातले प्रकार हे पण कारलं पण असं, अच्छा कच्चा दुधी खायचं आहे का, मग मी कच्चा दुधी सुद्धा खाईन. म्हणजे ते जर मी असं ठरवलं ना की अरे नाही हे मला जर माझ्या शरीरासाठी चांगलं आहे ना तर मग ते, म्हणजे हे उदाहरण दिलं नाही तर लगेच सुरू होतील खाली मेसेज कच्चं दुधी कसं कोण खाऊ शकेल. तर मला असं म्हणायचंय, सांगायचं तात्पर्य आहे की तिथे मी चव नाही बघत. बरोबर. की बाबा मग कुठलीही भाजी असो काही असो माझ्या बॉडीसाठी चांगलं आहे ना एनफ, कारण की मला ते शेवटपर्यंत साथ देणार आहे. सगळ्यात मौल्यवान गोष्ट आपल्या जवळ जी आहे ती आपली बॉडी आहे, आपली हेल्थ आहे. आणि मला आवडतं असं म्हणजे फ्रुट्स आणि हेल्दी फूड खायला, म्हणजे आवड पण ती येते. खरं आहे. पण मग जसं तू म्हणालीस की तू चवीसाठी खात नाही, तू हेल्थसाठी खाते, मग या रेस्टॉरंटमध्ये तू चवीला महत्व देतेस की तू हेल्थला महत्व? दोन्ही. बरं झाला हा प्रश्न विचारलास तू. चव सुद्धा तितकीच महत्वाची आहे. सी प्रत्येक जण डाएट करणारा नाही. ऍब्सोल्युटली. मी डाएट करते म्हणजे प्रत्येकाने कराच असं नाहीये. आणि बऱ्याचदा लोक रेस्टॉरंटमध्ये येतात ते चांगलं काहीतरी वेगळं काहीतरी खायला मिळालं. पण माझं म्हणणं आहे की मी दोन्ही गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट केले, जे हेल्दी पण असेल आणि चविष्टही असेल.
हेल्दी म्हणजे आपण ज्या ज्या माझ्याकडे भाज्या तू आता बघितल्यास, डाळिंब्यांची उसळ फार ठिकाणी आपल्याला तशी मिळत नाही. परत बाकी सगळ्या ज्या गोष्टी असेल, डाळ बघशील किंवा तू पूर्ण मेन्यू जो बघितलास, कोशिंबीर मी असेल, रायता खाल्लं, असेल, घरगुती आहे संपूर्ण, म्हणजे दही आहे सगळं. ज्याचा हो. समावेश व्हायलाच पाहिजे, दही, ताकही आहे आपल्याकडे. सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तू खायला जाशील ना, तर मी एवढं नक्की तुला सांगेन की ते चविष्ट असेल आणि ते खाल्ल्यावर कुठल्याही पद्धतीचं जास्त जळजळीत काही खाल्लं नाही आपण, हा एक फील असेल की आपण Correct. जे खाल्लं ते मी खूप हेल्दी फूड खाल्लं. नाही तर मी खूप लोकांना असं बघितलंय की ते वेळोवेळी म्हणा किंवा हॉटेलमधनं बाहेर चवीसाठी खातात, पण त्याचा त्रास त्यांना डेफिनेटली दुसऱ्या दिवशी होतो. खरं आहे. तर ते नंतर त्यांना माहितही असतं की मे बी मला हे नाही डायजेस्ट होणार किंवा त्रास होईल, पण मला खायचंय. हे झालं चवीसाठी खाणं. पण तू इथे मी दोन्ही गोष्टी सांभाळल्या. Wow. मी हेल्दी सुद्धा हेल्थच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही नियम त्यांना सांगितलेले आहेत आणि चविष्ट होण्यासाठी सुद्धा. हे दोन्ही हेतू साध्य झाले पाहिजेत. नक्कीच. आणि मला सांग, जर कल्याण वस्तू मधले 5 असे पदार्थ जे तुला असं वाटतं प्रत्येकाने येऊन त्याची चव चाखावीच. पहिलंच म्हणजे मोदक. म्हणजे अगदीच मी आत्ताच सांगते, प्री बुकिंग सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे सांगा, मोदक आमच्या इथले खरंच ट्राय करा. अप्रतिम मोदक आहे. जयंतीने खाल्लेत की खाल्ल्यावरती मोदक विरघळतो लिटरली, इतका सुंदर मोदक आहे. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही ट्राय करा किंवा ऑर्डर द्या, इथे येऊन खा. अगदीच वेलकम आहे तुमच्यासाठी. तर 5व्या पदार्थामधला पहिलाच पदार्थ आहे हा मोदक. आणि त्यात बाप्पा येणार आहेत आता, त्यामुळे गर्दी होणारच आहे मोदकासाठी. हे सुरू झालंच आता. होय होय. आणि मोदक तर म्हणजे रोज मला असं झालं होतं सुरुवातीला, रोज मोदक कसे ठेवायचे आपण, रोज कोण मोदक ठेवतो. पण टचवूड आमच्या मोदकांना इतका चांगला रिस्पॉन्स मिळालाय की आमच्याकडे रोज मोदक बनतातच, रोज. आणि यू वोंट बिलीव्ह की रोज लोक येऊन, रिपिटेटिव्ह जी माणसं तर रोज येतात ना, रोजचे कस्टमर, ते येऊन मोदक घेऊन ते इतकं छान वाटतं. तर मोदक हे आहेच. पुरणपोळी सुद्धा म्हणजे दुसरा पदार्थ आहे पुरणपोळी, जी अतिशय सुंदर लागते, बनली जाते इथे खूप छान गरम गरम. तिसरा आहे मिसळ. मिसळ फारच चांगल्या पद्धतीने. वाटाण्याची असते की मटकीची? मटकीची उसळ. आणि इथे स्पेशली म्हणजे आता मिसळ, तुला खरं सांगते, मिसळ म्हटल्यावरती खूप लोकांना अशी सवय असते की ती झणझणीत, लहानपणापासून आपण मिसळ अशीच बघत होतो की ती झणझणीत, कोण तिखट खायला आवडते. पण आमच्याकडची मिसळ फार तिखट नाही आहे, कारण की इथे जे येतात त्यांची चव साधारण कमी तिखटाची आहे. पण जर तिखट हवी असेल तर तशी सुद्धा बनवली जाते मिसळ, दोन्ही प्रकारची बनवली जाते. सो मिसळ झालं, मोदक झाले, पुरणपोळी झाली. आणि आता डाळिंब्यांच्या उसळबद्दल सांगेन की डाळिंब्यांची उसळ सुद्धा अप्रतिम होते. डाळिंब्यांची उसळ बनवणं सोपं नाहीये, कारण की एक तर ते सोलणं. आणि तुला माहितीये का, हे मला आई सांगायची. मी लहानपणी गुहागरला असताना ते सगळ्यांना आम्ही बसायचो आणि आम्हाला आजी कामाला लावायची, विरड्या सोला, आणि आमचं तोंड वाकडं व्हायचं. तर आजी म्हणायची, का खायला आवडतं ना, मग सोलायचं पण. मग आम्ही सोलत बसायचो. तर आजी ना तिथे चुलीवरती करायची पूर्वी, आणि ती वाफवायची अशी बराच वेळ. डाळिंब्या वाफवायची फक्त फोडणीला टाकून. तर मी एकदा विचारले होतं आजीला, म्हटलं आजी तू हे इतका वेळ का करतेस, त्याचं हे असं का करतेस सारखं चुलीवरती. तर ती म्हणते, बघ डाळिंब्यांची उसळ असते ना, ती बनवायला तसं तर कठीण असते. कठीण म्हणजे कशी, त्याच्यातला डाळिंब्यांमधला एक कडवटपणा असतो, तुरटपणा असतो. तो तुरटपणा घालवण्यासाठी थोडे प्रयत्न असतात. आणि ते गेले आणि त्याच्यामध्ये जर गूळ टाकलात तुम्ही, म्हणजे त्या भाजीमध्ये गुळाची तेवढाच हे आहे. बरेचसे लोक गूळ डाळिंब्यांच्या उसळीमध्ये टाकत नाहीत, आम्ही टाकतो. तर त्या गुळामुळे सुद्धा त्यांचा तुरटपणा कमी होतो आणि वाफाळल्यामुळे सुद्धा त्याचा तुरटपणा कमी होतो. तर तशी भाजी इथे बनते. म्हणजे किती कष्ट आहेत ना त्यामध्ये. तर मला असं वाटलं की हा एक आपल्याकडे ही एक भाजी आहे जी लोकांना फार आवडते. आता मगाशीच माझ्या कानावर आला, आता पण बसलो होतो, डाळिंब्यांची उसळ का कोणीतरी बाहेर आलं होतं, तर सांगण्यात आलं नाही डाळिंब्यांची उसळ संपली. सर नेहमी मला हे कळतं, मला सांगण्यात येतं की रोज ना डाळिंब्यांची उसळ, म्हणजे ज्या दिवशी आमचा रोजचा मेन्यू वेगळा आहे, डाळिंब्यांची उसळ संपते. तर आता हे आय थिंक 4था पदार्थ झाला का? चौथा पदार्थ झाला. आणि 5वा बघायला गेलीस ना, तर आमच्याकडे आत्ताच आम्ही असा विचार करून, ऍक्च्युली हा थॉट मनामध्ये असा होता की नाश्त्याला आपण काय वेगळं बनवायचं अजून. बरं, मिसळ तर आहे, मिसळची डिमांड आहे. मग काय म्हणतात, पोहे आहेत, उपमा पण आहे. आणि एक दिवस आमचा असा विचार चालला होता की आलू पराठा वगैरे पण सुरू करूया आपण आत्ता.
तर मला असं वाटतंय आता म्हणजे आता 5वा पदार्थ मी इन्क्लूड करायला हरकत 5वा नाहीये. नंबर दिलेला आहे. येस, कारण की मी जे पराठे तुझ्या समोर बनवले होते ते सगळेच्या सगळे गेलेले आहेत. सो म्हणजे मला असं वाटतं की आलू पराठा पण म्हणायला हरकत नाहीये, कारण की गेले काही दिवस आलू पराठा नाही का तुमच्याकडे, आलू पराठा नाही का तुमच्याकडे असं म्हटलं जात होतं. तर मी लिटरली सांगितलं मगाशी की हे पीठ आहे, म्हटलं संध्याकाळी येतील लोक, त्यांच्यासाठी बनवता येईल आपल्याला वगैरे असं करत. जरा वेळाने त्यांनी येऊन सांगितलं मॅडम संपले आलू पराठे, त्यांनी बनवून ठेवले होते. सो मला असं वाटतं ते आवडेल. मी तुला म्हटलं बघ हेवी नाश्ता फास्ट सेलिंग, ह्या 5 गोष्टी तर कन्फर्मच आहेत म्हणजे, आणि त्याला तर रिस्पॉन्स खूप चांगला आहे. बाकी पुलावही बनतो, म्हणजे बघायला गेलं तर खूप प्रकार आहेत. पुलावही खूप छान बनतो, पुलावाबद्दल पण लोक सांगून जातात पुलाव खूप छान झालाय म्हणून. राईस सुद्धा आम्ही रोज जिरा राईस, रोज पुलाव, रोज बिर्याणी असं काही नाहीये. वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे भात 3 दिवसाला वेगवेगळं, म्हणजे एक दिवस जिरा राईस, एक दिवस साधा भात, एक दिवस पुलाव, अशा पद्धतीचे 3 प्रकार. म्हणजे आणि पण स्पेशल थाळीला पुलाव हा असतोच असतो, किंवा जिरा राईस, 2 पैकी एक तरी असतो. व्हेरायटी आहे. ओके. पण मला आता हे तर झालं कल्याण वस्तूचं, पण मला सांग तुझे एकूण मुंबईचे म्हणा, पुण्यातले म्हणा, कोकणातले म्हणा, कुठले पण तुझे फेवरेट खाण्याचे अड्डे कोणते आहेत? म्हणजे तू मुळातच मला वाटतं कमी खाते बाहेरचं, हे तू बोलली आहेस मागे. कठीण प्रश्न नको विचारू मला. मी खरंच खाते असंच आहे का? मी तुला खोटं वाटेल, कालचा किस्सा सेटवरती सगळ्यांचं असं ठरलं, आज सेटवरचं नको घ्या, आपण ते बाहेरनं मागूया. तर सगळे एकमेकांना विचारायला लागले काय 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 माधी तू काय, म्हणजे मला नको काय, मी सेटवरचं, अरे यार खा ना काहीतरी, कधीच्या काही मागवते. मग पटकन आता त्यांचं मन राखायला म्हटलं तुमच्यातला मी थोडासा राईस काहीतरी खाईन घेईन. तर त्यांनी काहीतरी एक नॉनव्हेज, म्हटलं मी नॉनव्हेज वगैरे खाणार नाही. नाही आपण व्हेज बिर्याणी मागवतोय. तर त्यांनी ती व्हेज बिर्याणी बघितली, आणि ती व्हेज बिर्याणी मला ती हिरवी अशी त्याचा कलर कळला. तर माझं असं झालं की आता मागवायला सांगितलं थोडंसं खाते, तर मी खाल्लं. नाहीतर मला जर सांगितलं त्यांनी अजून काय पाहिजे तुला असं जर प्रश्न विचारला, बघ ना चेक कर ना असं म्हटलं, तर माझ्याकडे उत्तर नसतं. मला जेन्युअनली नाही कळत. मी कधीही बाहेर असं समजा माझ्या मैत्रिणीसोबत ऑनलाईन सुद्धा घरी असताना काहीच मागवत नाही, काहीच खोटं वाटेल खरंच, माझ्या हातात अन्न नाही, मला नाहीच आवडत. कितीतरी वेळा माझ्या कधी मित्रमैत्रिणींसोबत बाहेर गेले, मित्रासोबत मैत्रिणींसोबत बाहेर गेले, तर माझं ठरलेलं असतं मसाला डोसा. अहो बोरिंग यार, किती बोरिंग यार हे फूड आहे. सो त्याच्यामुळे म्हणजे मला ते बघून बाकी ते दिसतं ना, चीज मैसूर डोसा किंवा चीज साधा, चीज बटर, हे असं जे काही लिहिलेलं असतं ना, इथे कुठेच माझी नजर खेळत नाही. त्यातल्या त्यात पटकन कुठेतरी पराठा बिराठा दिसला, ओके, मग त्यांना ते स्पेशल सांगणार, ते त्याच्यामध्ये भरून असं काही टाकू नका. हो, कारण बऱ्याचदा हल्ली आलू पराठाही असे येतात की ज्यात बटाट्याची भाजी कळतच नाही कुठे आहे. मी आज नुसताच असा जाड पराठा मिळतो. एक्झॅक्टली. मी तुला आता तू मगाशी करताना बघितलंस, आताही मी मोदक करते, माझं सारण बघ मोदक. आणि हे अगेन म्हणजे मला आजीची आणि आईची इथे मला आठवण काढावीशी वाटून सांगावं असं वाटतं. म्हणजे आजी मोदक बनवायचे, माझ्या आजीचा हात अजून मोठा होता. तिचा एक मोदक म्हणजे आपण खातो ना तसे हे 2 मोदक म्हणजे एक मोदक, एवढी ती बनवायची. आणि नेहमी आजी मला सांगायची, जे आईने फॉलो केले, जे मी फॉलो करते. आई म्हणते ज्याच्यामध्ये सारण असतं, ज्या गोष्टीमध्ये, ज्या पदार्थामध्ये, ते सारण कधी कमी नाही पडलं पाहिजे. मग ती पुरणपोळी असो, मोदक असो, मग कुठलाही पराठा असो. आई म्हणते गंमत ह्याच्यात, ज्या वेळेला तू खातेस, किंवा आता बघ ना, मी समजा कस्टमर आहे, मी खायला आले कुठे, तर तू कसं पटकन बोललीस की बाहेरचं पापुद्रा जास्त लागतो तो जाड. पण जर तू समजा तुझ्या खिशातले पैसे देऊन तू जो विकत खायला आलीस, आणि जर तुला ते सारण जास्त तोंडाला लागलं, किंवा ते तुला समाधानी वाटतं, करेक्ट आहे की नाही, तर मला असं म्हणायचं की जर तू तुझ्या मेहनतीचे पैसे जर घेऊन आलीस इथे, आणि या विश्वासाने जर तू आलीस इथे की माझं इथे पोट भरेल, मला समाधान मिळेल, तर माझं ते कर्तव्य आहे. हा फक्त बिझनेस म्हणून याच्याकडे बघण्यात काही अर्थ नाही. मला असं वाटतं की तसं नाहीच करू. तर मला असं वाटतं की लोकांना तो आनंद मिळायला पाहिजे, लोकांना तसं चांगलं फूड खाता आलं पाहिजे. आता विषय भरकटला, सॉरी, की आलू पराठा वगैरे असं दिसलं तर मी ते तरी मी बघते पहिले कसं आहे, बघू दे वगैरे, ना तर मी बाहेर, माझं फारच कठीण आहे. प्रश्न विचारला खरंच चुकीचा प्रश्न विचारलास. आणि माझे खरंच वांदे होतात, आउट ऑफ इंडिया वगैरे गेलं कुठे, माझे फार वांदे होतात की काय खायचं आता. कारण की तिथे अशा वेळेला काय होतं माहिती, तिथे नॉनव्हेजही खाणारी नाही मी, किंवा नॉनव्हेज खाणारे असं त्यांचं होऊन जातं.
मला प्रॉब्लेम होतो, मला ते नाही जमतच नाही. मग मी लिटरली समजा कधी अशी कुठे गेली असेल तर ते डाळ खिचडी मागव किंवा डाळ राईस मागव, बस इथं बस. या व्यतिरिक्त मी पुढे जातच नाही. आणि मला मुळात त्या भाजीला तेल बिल दिसलं तर मला ती जाऊच शकत नाही मला भाजी. म्हणजे आता असं म्हणजे मला ती लहानपणापासून सवय आहे म्हणून, पण ज्यांना आवडतं ते ताव मारून खातात, ठीक आहे. ऑफकोर्स. आणि माधवीचा मोदक, ओ माय गॉड, हो. वाव. आणि खरंच सारण म्हणजे असं प्रॉपर भरलेलं सारण आहे त्यात. हो, हो. म्हणजे एक मोदक खाल्ला की असं म्हणतात ना की 1 ते 2 मोदक की असं तृप्त व्हायला पाहिजे. एक घास खाल्ला मी असं वाटलं मगाशी पाहिजे. एकच खाल्ला आणि बापरे, तृप्त झालीस ना. मस्त मस्त समाधान वाटलं. पण आता बाप्पा येणार आहेत, त्यामुळे काही वेगळी तयारी आहे इथे. येणं जाणं असणार आहे तुझं? म्हणजे काय, इथे येणं जाणं असणार आहे. परत आता आम्ही श्रावण महिना सुरू होतोय, तर त्याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हणाले श्रावण महिन्यात काय नवीन सुरू करायचंय हे आता डिस्कशन झालं आमचं. कारण की इथे उपवासाचे पण भरपूर लोक आहेत ज्यांना सकाळी सकाळी उपवासाची थाळी मिळते असं. हो हो, उपवासाची थाळी. म्हणजे हे मला वाटत नाही की इथे आसपास कुठे असेल. हो, थाळी म्हणजे तुला सांगते ते लोक आवडीने उपवास करतील. आम्ही आषाढी एकादशीला सुरू केलं ते. म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचा वडा आणि थाळी उपवासाची. याच्यामध्ये बरेच पदार्थ होते उपवासाचे. बटाट्याची भाजी सुद्धा, बगरेचं ते बनवतात ना, भात बनवतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे वरीचे तांदूळ, शेंगदाण्याची आमटी, भगर, सगळं सगळं त्याच्यामध्ये. तुला म्हणजे ते तृप्त होशील, तुला असं वाटेल की वाव, उपवास धरला पाहिजे. म्हणजे मला ज्यावेळेला थाळी दिसली होती, मला प्रत्येक गोष्ट फोटो काढून पाठवली जाते ना, तर माझं असं होतं उपवासाची थाळी मे बी मी पण पहिल्यांदा बघितली असेल. पण त्याच्यात सगळे उपवासाचे पदार्थ आणि अतिशय चविष्ट थाळी असते. सो त्याला खूप छान रिस्पॉन्स आला. सगळे उपवासाच्या दिवशी आले इथे, सकाळी खिचडी अगदी मनसोक्त खाल्ली. इथे येऊन खातातही, पार्सलही घेऊन जातात. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला सुद्धा संध्याकाळी विचारायला जातात खिचडी तुमच्याकडे आहे का. ज्यावेळेला जॉब ऑफिसमधनं लोक घरी जातात त्यावेळेला विचारायला येतात उपवासाचं काही आहे का. बरं, महाशिवरात्रीचा जसा उपवास असतो तो अख्खा दिवस असतो, तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो. एकादशीचा पण तसाच असतो. सो त्या दिवशी खूप चांगला रिस्पॉन्स आला आम्हाला. म्हणजे आमचं असं झालं रे वा, म्हणजे लोकांना उपवासाचं आवडतंय. आणि इथे मी जसं तुला म्हटलं ना की सगळं मराठी आणि पारंपरिक लोक राहतात, म्हणजे क्राऊड आहे. म्हणजे जे जुनं ते सोनं हा जो थॉट असतो ना, मग तो खाण्यातला, जेवणातला. म्हणजे आमच्या वेळेला ते हे होतं, आमच्या वेळेला ना ते तसं मिळायचं. असं अशी खूप चांगली. आणि मला तुला एक मनापासून सांगायचं, तुझ्या मागे जो तू हा काही फोटो लावलेला आहेस, इतका आनंद देणारा फोटो आहे ना तो. आजी आजोबा बसलेत, सगळे खाली बसलेत आणि एक जॉईंट फॅमिली आहे, मुलांच्या चेहऱ्यावर हसू आहे, सगळ्यांचे ताट भरलेली आहेत, छान हसत खेळत ते खातायत. थॉट काय माहिती का, अरे मला ते इतकं आवडलं. मला असं वाटतं प्लीज असं घडायला हवं. म्हणजे ज्या गोष्टी हरवत चालल्यात ना, त्या गोष्टी मला इथे, म्हणजे इथे मुलांसोबत ज्यावेळेला आई वडील येतात, माझी इच्छा आहे की त्यांचं नजर पडावी त्याच्यावरती. बघ ना, खाली बसून आपण लहानपणी जेवायचो. बघ ना किती सुंदर. मला आजही जेव्हा गावी जातो ना गणपती, तेव्हा सगळे घरात एकत्र बसून छान काय ते, म्हणजे आपण, मला असं वाटतं आपण बालपण जगलो. आपण जगलो सगळे नातेवाईक, मजा मस्ती, एकत्र जेवायचं, मग सगळ्यांनी मदत करून ताटपाणी उचलून ठेवायचं. हा फोटो खास त्याच्यासाठीच मी ठेवलेला आहे की जी लोक बसत नसतील एकत्र, त्यांच्या मनात कुठेतरी थॉट येईल, खरंच हे आपण नाही करत घरात, हे आपण केलं पाहिजे. बघ ना, डायनिंग टेबल म्हणजे जसं मी तुला म्हणाले की ते काय, डायनिंग टेबल म्हणजे काहीच नाही आता, ते नुसतं नावाला असं शोला ठेवलेलं आहे. आणि हल्ली खाली बसता येत नाही, त्यामुळे डायनिंग टेबलवर बसावं लागतंय. खरं तर खाली बसून जेवणं मांडी घालून त्याच्यात जे समाधान आहे ना, पंक्तीमध्ये बसल्यासारखं, किंवा मध्ये सगळं ठेवायचं आणि सगळ्यांनी चारी बाजूने बसायचं. जसं मी आई बाबा दादा असे बसायचो खाली, चहा प्यायला पण मांडी घालून खाली बसायचो. तर ते मला कुठेतरी, मला असं वाटलं हे जिवंत राहायला पाहिजे. आणि हा फोटो पाहिल्यानंतर ना 2 गोष्टी मनात आल्या. एक तर मी रिलेट करू शकले, कारण असं घडलंय, म्हणजे मिलेनियल असल्यामुळे या गोष्टी आपण एन्जॉय केलेल्या आहेत, असे खाली बसून छान फॅमिली सोबत जेवणं. आणि दुसरी गोष्ट अशी वाटली की हे माझ्या मुलांसोबतही हा प्रयोग झाला पाहिजे. किंवा नॉस्टॅल्जिक फील होतं आपल्याला, खूप खूप. आपण आठवतो ते,
म्हणजे ते फारच सुंदर वाटतं ते. आणि बघ ना त्याच्यामध्ये ते आजी आजोबा 2 मुलं खरंय. त्यांच्या बायका आणि त्यांची मुलं किती खरंय, गोड खरंय, वाटते. खरंय. मनच प्रसन्न आणि होतं ते सगळ्यांच्या बघून. चेहऱ्यावरचं हास्य. हास्य जे आपसुकच येतं ना जेव्हा आपण सगळे फोटो बघितलास तरी तुला हसायला येतं. हो. नुसतं असं ते नुसतं प्रसन्न स्माइल वाटतं. प्रसन्न वाटतं. क्या बात आहे. तर माधवी, म्हणजे जसं मी म्हटलं, अनेक गोष्टी ज्या हरवत चालल्यात त्या तू प्रिझर्व करायचा प्रयत्न करते, आपल्या मराठी रूट्सला जपायचा प्रयत्न करते आणि हा प्रयत्न खूपच सुंदर आहे तुझा आणि नक्कीच यात तुला यश मिळेल. Yes, एवढंच आहे की मुंबईतून कल्याण गावाला यावं लागतंय, तर जरा मुंबईच्या जवळ पण तुमची फ्रँचायझी होणार सगळं होणार तदास्तु. तदास्तु. तेही होईल आणि त्यावेळेला तुला अगदीच आवर्जून बोलवेन बघ तुझी इच्छा पूर्ण झाली. म्हणजे मी येणार ऑफकोर्स. मग तू म्हणशील मी आता मी इथे येत जाईन. येस. कल्याणला नाही जाणार पण मी इथे येत जाईन. क्या बात आहे. चलो, थँक्यू सो मच माधवी. थँक्यू. आणि या प्रवासात तुला खूप यश मिळो. अभिजात मराठीचेही मनापासून आभार. तू इथे नेहमीच आपण खूप आत्तापर्यंत कार्यक्रम केले आणि खूप बरं वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं आणि मुळातच हा एक सोर्स आहे. आता तुझ्यामुळे तर खूपच आम्हा सगळ्या कलाकारांच्या मनातलं म्हणा किंवा त्यांच्या पर्सनल लाईफमधलं एन्जॉयमेंट म्हणा किंवा त्यांच्या होप्स, त्यांच्या हॉबीज काय काय आहेत हे सगळं पोचतं आणि खूप बरं वाटतं. अभिजात मराठीला खरंच मनापासून थँक्यू. प्लीज तुम्ही सगळ्यांनी या, माझ्या हॉटेलला भेट द्या. तुम्हाला आवडेल हे फूड नक्कीच. एवढी खात्री मी नक्की देईन की तुम्हाला कुठेही तुम्ही वेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवताय असं वाटणार नाही. तर कदाचित माधवीच्या घरी आलेत आणि तुम्ही जेवून गेलात असं. थँक्यू. थँक्यू सो मच.